नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेत असाल. आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 12वी कविता पाहणार आहोत. कवितेचे नाव आहे गोधडी आणि या कवितेचे कवी आहेत डॉक्टर कैलास दौंड. सुरुवातीला आपण कवींचा थोडक्यात परिचय पाहू. सर्वांनी पुस्तक उघडलं असेल, पान नंबर 53 काढायचे. डॉक्टर कैलास दौंड, जन्म 1973, मराठी ग्रामीण कादंबरीकार, ग्रामजीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक, कवी म्हणून प्रसिद्ध. त्यांच्या पाणधुई व कापूस काळ या कादंबऱ्या, उसाच्या कविता, वसाण, भोग सरुदे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह, एका सुगीची अखेर हा कथासंग्रह, तरोळीचं पाणी हा ललित लेखसंग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. लेखनासाठी 25हून अधिक साहित्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता गोधडी या कवितेत कवींना काय सांगितले तर गोधडी म्हणजे हे केवळ पांघरूण नाही आहे, तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श म्हणजे गोधडी आहे. गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ विणला आहे. याविषयीचं भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे. आणि ही गोधडी कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. सुरुवातीला मी कवितेचं वाचन करते, सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचे. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे, गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटीवाटीनं, आईनं दटावून बसवलेल्या. तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाह्या, आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. स्पष्टीकरण पाहूयात. तुम्हाला मी तुमच्या आईकडून आणि आजीकडून गोधडीविषयी माहिती घ्यायला सांगितली होती, सर्वांनी घेतली असेलच. आता ही गोधडी म्हणजे काय तर जुने कपडे जे असतात जीर्ण झालेले, फाटलेले, त्याचं शिवलेलं एक चौकोनी आकाराचं अंथरण्याचं किंवा पांघरण्याचं एक कापड, त्याला आपण गोधडी असं म्हणतो. ही जी गोधडी आहे या कवितेमध्ये कवीने जेव्हा आपल्या आईनं शिवलेली गोधडी पाहिली तेव्हा कवीच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. आणि त्या गोधडी म्हणजे काय काय असतं त्या गोधडीचं वर्णन कवीने या कवितेत केलेलं आहे. कवीच्या आईवडिलांच्या कष्टमय आयुष्याचं प्रतीक म्हणजे ही गोधडी आहे. गोधडी या प्रतीकातून कवींनी कौटुंबिक नात्यामधील प्रेममय आणि जिव्हाळ्याच्या आठवणी अतिशय भावस्पर्शी शब्दात सांगितलेल्या आहेत. आईवडिलांचं कष्टमय जीवन असेल किंवा कौटुंबिक जे काही नातेसंबंध आहेत त्यांच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. आणि ही गोधडी म्हणजे काय आहे पहा तर गरिबीतही निष्ठेने आणि प्रेमाने जगण्याचा वसा आहे. वसा म्हणजे व्रत आहे.
किती आपली गरिबी असली तरी आपण गरिबीत निष्ठेनं जगायचं आहे आणि प्रेमानं जगायचं आहे. हे आपलं व्रत आहे, याची जाणीव आपल्याला ही या कवितेत कवींनी करून दिलेली आहे. गोधडी हे कौटुंबिक कष्टाचे आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असते. हे सांगताना कवी काय म्हणतात, तर गोधडी म्हणजे फक्त चिंध्या जोडून केलेलं गाठोडं नाही आहे. ती केवळ एक साधी म्हणजे अंथरण्याचं किंवा पांघरण्याचं वस्त्र नाही आहे, तर त्यात मायेला, ममतेला ऊब देण्याची ताकद त्या गोधडीमध्ये आहे. प्रेमालाही प्रेम देणारी उबदार माया त्या गोधडीत असते. चिंध्या म्हणजे काय, तर जुने फाटलेले कपडे, त्याला चिंध्या आपण म्हणतो. बोचके म्हणजे काय, तर गाठोडे. माया, प्रेम, जिव्हाळा. ऊब म्हणजे या ठिकाणी अर्थ आहे प्रेमाचा स्पर्श. मग ही गोधडी म्हणजे केवळ जुन्या कपड्यांचं गाठोडे किंवा बोचका नाही आहे, तर या गोधडीमध्ये मायेलाही मिळणारी ऊब असते, असं कवी या ठिकाणी म्हणतात. मग या गोधडीला कशाचं अस्तर असतं, तर गोधडी अस्तर म्हणजे काय, तर कपड्याच्या आत शिवलेला जो कपडा असतो त्याला म्हणायचं अस्तर. मग या गोधडीला अस्तर कशाचं आहे, तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे, याचं अस्तर या गोधडीला असतं. बाप म्हणजे वडील, वडिलांचं जे धोतर आहे, पूर्वीचे लोक धोतर वापरायचे, पहा, नेसायचा एक प्रकार आहे पुरुषांचा. तर त्या फाटक्या धोतराचं किंवा आईला वडिलांनी जी काही लुगडं घेतलेलं आहे ते लुगडं वापरून आता जुनं झालेलं आहे, फाटलेलं आहे, अशा लुगड्याचं अस्तर त्या गोधडीला असतं. म्हणजे आई वडिलांचं जीवन किती कष्टमय आहे. त्यांनी जे कपडे वापरले, धोतर असेल, लुगडं म्हणजे साडी, नऊवारी साडी वगैरे, तर ते वापरून जीर्ण झालं तर त्याचा वापर ते पुन्हा करतात ते गोधडीसाठी. आपण आत्ता काय करतो, कपडे फाटले की आपण फेकून देतो बऱ्याच वेळा. पण या कवीच्या आईवडिलांचं जीवन एवढं कष्टमय आहे की त्यांचं धोतर किंवा आईचं लुगडं जरी फाटलं तरी त्याचा ते वापर करून गोधडीला अस्तर म्हणून त्याचा वापर करतात. म्हणजे इथे आपल्याला कष्टमय जीवन त्यांचं लक्षात येतं. पुढे पाहूयात, या गोधडीमध्ये काय असतं, आतमध्ये काय काय ठेवलेलं असतं, तर अनेक चिंध्या असतात दाटी वाटीनं बसलेल्या. म्हणजे गोधडी शिवताना जर तुम्ही पाहिली असेल तर खाली असं चांगलं असं कापड अंथरतात आणि त्याच्यावर जे जुने कपडे आहेत आपले ते कपडे असे कापून त्याच्या चिंध्या त्याच्यावर अंथरतात. असं सगळीकडे समान थर होईल, असा कुठेही जाड होणार नाही, पातळ होणार नाही, याची काळजी ती गोधडी भरताना घेत असतात. त्या चिंध्या दाटीवाटीनं बसवलेल्या असतात, आईनं दटावून बसवलेल्या असतात. दटावून म्हणजे मुद्दामहून, जाणीवपूर्वक त्या शेजारी अशा दाटीवाटीनं बसवलेल्या असतात. मग त्या चिंध्या म्हणजे केवळ चिंध्याच असतात का, तर चिंध्या नसतात. त्या चिंध्यांमध्ये काय काय असतं, तर मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता. भाचा म्हणजे बहिणीचा मुलगा. मग मामानं, जेव्हा आपण मामाच्या गावाला वगैरे जातो, मामा तुम्हाला कपडे वगैरे घेतो, मग ते कपडे वापरल्यानंतर तो जुने होतात, जीर्ण होतात, मग तो फाटलेला असा कुर्ता म्हणजे शर्ट, तो त्या गोधडीमध्ये बसवलेला असतो. त्यानंतर आणखीन काय असतं त्या गोधडीमध्ये, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर. पटकूर म्हणजे काय, वापरून जुनं झालेलं असं आईची लुगडं. माहेर म्हणजे काय, तर लग्न झालेल्या मुलीच्या आईवडिलांचं जे घर असतं त्याला माहेर असं म्हणतात. मग माहेरातून आईला जे काही लुगडं घेतलेलं असतं ते वापरून जुनं झालेलं असतं, त्याचे तुकडे झालेले असतात, ते सुद्धा त्या गोधडीमध्ये आई ठेवत असते, भरत असते. आणखीन काय असतं गोधडीमध्ये, तर लग्नानंतर जी पहिली संक्रांतीचा सण असतो त्या संक्रांतीच्या सणाला वडिलांनी आईला घेतलेलं लुगडं ते आईनं वापरलेलं असतं, फाटल्यानंतर अनेक ठिगळं त्याला लावलेली असतात आणि मग खूप जीर्ण झाल्यानंतर ते पहिल्या संक्रांतीचं लुगडं त्याचेसुद्धा तुकडे करून आईनं त्या गोधडीमध्ये घातलेले असतात. आणखीन काय असतं या गोधडीमध्ये, तर बाच्या कोपरीच्या बाह्या.
कोपरी माहिती आहे? पूर्वीच्या काळी आत्ता कसे तुम्ही बनियन वगैरे घालता तसं पूर्वीच्या काळी लोक कोपरी घालायचे शर्टाच्या आतून. मग त्याला बाह्या असायच्या, मध्ये असा खिसा असायचा आडवा. तर त्या कोपरी वापरून जीर्ण झालेली कोपरी त्याच्या बाह्या कापून आईने या गोधडीमध्ये ठेवलेल्या असतात. असे या सगळ्या चिंध्या अंथरून ही गोधडी तयार केली जाते. आणि मग हे सगळं आई काय करते? आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात. म्हणजे स्मृती म्हणजे काय? आठवणीचे. हा सर्व ऐवज, हे सगळे काही जुन्या चिंध्या आहेत, हे सगळं आईनं आपल्या आठवणींच्या सुईनं गोधडीत हे सगळं ओवलेलं असतं, शिवलेलं असतं. आणि म्हणून मग या गोधडीला म्हणजे केवळ चिंध्यांचं बोचकं म्हणता येईल का? अजिबात म्हणता येणार नाही. अनेक आठवणी आहेत. मामाच्या आठवणी आहेत, आईवडिलांच्या आठवणी आहेत. त्यांनी वापरून जीर्ण झालेले कपडे आहेत, म्हणजे त्यांचं जीवन किती कष्टमय होतं हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून ही गोधडी केवळ चिंध्यांचे बोचके नसते, तर या गोधडीमध्ये संसाराला हातभार लावलेल्या आईवडिलांचे कष्ट, घाम, अश्रू, श्वास, त्यांना एकमेकांची असणारी ओढ, एकमेकांबद्दल असलेला प्रेमळ जिव्हाळा, या सर्वांची मायेची ऊब या गोधडीत सामावलेली असते. अशा प्रकारे ही गोधडी म्हणजे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे, असे कवी या ठिकाणी म्हणतात. आपल्याकडे सुद्धा अशा गोधड्या शिवलेल्या असतील तर एक प्रकारच्या त्या गोधडीशी आपली नाळ जोडलेली असते. ही माझ्या आजीनं माझ्यासाठी शिवलेली गोधडी आहे, मग आपण ती कोणालाही देत नाही वापरायला, हो की नाही? असे वाटून घेतलेले असते, ही माझी गोधडी, ही माझ्या भावाची. म्हणजे त्याच्याशी एक आपलं नातं जडलेलं असतं. म्हणजे गोधडी केवळ कापड नाही आहे, तर त्याच्यामध्ये भावनेचा स्पर्श असतो. आणि म्हणून या गोधडीला केवळ चिंध्यांचा बोचका न म्हणता मायेलाही माया मिळणारी अशी ऊब आपल्याला या गोधडीतून मिळत असते, असं कवी या ठिकाणी म्हणतात. समजलं सर्वांना? धन्यवाद.